अंजनगावमध्ये पुन्हा राडा, दगडफेक करणाऱ्या युवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. धनगरांच्या मंदिराजवळ बळजबरीनं शिवरायांचा पुतळा, सोलापुरातील अंजनगावात संघर्ष, पोलीस तैनात. नाला बुजवून रस्ता केल्यामुळे साचलं पाणी, संतप्त कोथरूडकरांचा नाल्यात उतरून आरोप. पुण्याच्या महापौरांची तारांबळ, इवलूशा पावसातच रस्ते तुंबले, त्यामुळे पुणेकर चिडले. बीएमसीच्या शाळेत मनाचे श्लोक म्हणूया, ठाकरे गटाची मागणी, मनसेचा पाठिंबा. खरात एकनाथ शिंदे 20 मिनिटं बोलले असा दावा, अंजली दमानिया यांच्या दाव्यामुळे खळबळ. भंडारा जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईचा फटका, पालांदूर वरठीमध्ये सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा. युद्ध थांबल्यामुळे सीएनजी महागला, पुण्यामध्ये सीएनजी आता जवळपास 95 रुपये किलो. मुंबईभर नळीतून गॅस पुरवठ्याचा प्रयत्न, महापालिकेकडून गतिमान गॅस पाईप जोडणीला हातभार. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान, पुणे, सातारा, धुळे, येवला, भंडाऱ्यामधील शेतकरी हवालदिल, सरकारनं मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी. शिवनिका संस्थांचे 3 संचालक चौकशीच्या फेऱ्यात, संचालकांची एसआयटीकडून खरात समोरच चौकशी. सर्व काही वडिलांना माहिती, घरात खूप कॅश यायची, खरातच्या मुलाची एसआयटी चौकशीत कबुली. नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक गुन्हा उघड, व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 12 लाखांच्या खंडणीची केली मागणी. मीरा भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनासाठी मुहूर्त मिळेना, नेत्यांना वेळ मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य वेठीस. आरपीआय नेता आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढेंच्या अडचणीमध्ये वाढ, 2 मुलांसह टोळीतील 5 जणांवर मोका अंतर्गत कारवाई, टोळीतील 11 सदस्यांवर प्रस्ताव, 5 जणांवर कारवाई निश्चित. अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांना पद सोडण्याचे आदेश, इराणसोबतच्या युद्धादरम्यान ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय. इराणने अब्राहम लिंकन विमानवाहू युद्धनौकेवर डागली क्षेपणास्त्र, तर अमेरिका आणि इस्रायलकडून सुद्धा इराणवर भीषण हल्ले सुरूच. अमेरिका इस्रायलचे तेहरानवर हल्ले, हल्ल्यांमुळे इमारती कोसळल्या, ढिगाऱ्याखालून व्यक्तीला जिवंत बाहेर काढलं. सिद्धिविनायक मंदिर न्यासचं उत्पन्न 182 कोटींवर, मंदिर न्यासाकडून समाजाभिमुख अर्थसंकल्प जाहीर.